ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सुभेदारांच्या घरी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्याच असतात. तोपर्यंत रविराज तिथे येतात. त्यांना बघून सायली म्हणते, अरे रविराज काका, तुम्ही आलात, या ना. तुम्हाला कॉफी देऊ का, तुम्ही डायरेक्ट नाश्ताच करणार? त्यावर रविराज सायलीला म्हणतात, नाही नाही, मी इथे कामानिमित्त आलोय. आता अचानक प्रतिमाचं इकडे राहण्याचं ठरलं ना, त्यामुळे तिची कपडे आणि औषधं घेऊन आलोय. त्यावर प्रतापराव म्हणतात, हे बघ रविराज, आता आम्ही हिला महिनाभर तर काही पाठवत नाही. अरे माहेरपणासाठी आली आहे ती, तिला इथेच राहू देणार आहे आम्ही. त्यावर रविराज म्हणतात, तिला हवे तेवढे दिवस ती इथे राहू दे. आणि रविराज सायलीला म्हणतात, पण सायली, तुझ्यासाठी एक काम आहे. तुझ्यावर एक महत्त्वाची जबाबदारी मला द्यायची आहे. त्यावर सायली विचारते, कोणती जबाबदारी? रविराज सायलीकडे येतात आणि म्हणतात, ही प्रतिमाची औषधं आहेत. ही तिला वेळेवर तुला द्यावी लागतील. ही जबाबदारी मला तुलाच द्यायची आहे. ही औषधं काढून ठेवलेली आहेत. हे आत्ताचे डोस आहेत आणि ही बाकीची औषधं त्याच्यामध्ये आहेत. त्यावर सायली म्हणते, हो काका, ही जबाबदारी मी खूप आनंदाने आणि विश्वासाने पार पाडेन. तुम्ही काळजी नका करू.